सन्माननीय जयसिंगांना या ठिकाणी नवनिर्वाचित आपले पंचायत समिती सदस्य झालेले आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत उपस्थित आहे त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रथमतः अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण प्रथमतः या ठिकाणी सत्कार समारंभ करूयात आणि सन्माननीय स्मिताताईंना मी या ठिकाणी विनंती करतो की आपला सत्कार या ठिकाणी ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच व आमच्या एक मिनिट ओके या दादा या हो टाइमपास नाही यांचाही सन्मान मी या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी जलंधर शेट्टी यायचे आपलाही सन्मान ग्रामपंचायत सर्व सदस्यांचे खूप आभार. आता अण्णा तर तुमच्या सगळ्या समस्या सोडवतीलच त्यात काही वाद नाही पण मी ही ग्राम आणि दादा पण ग्रामपंचायतच्या ज्या योजना असतात पंचायत समितीच्या त्या तुमच्या ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. आदर्श गाव पिंपळवंडी गावचे सरपंच आदरणीय मेघाताई काकडे, आमच्या भगिनी उपसभापती संगीताताई वाघ, त्याचप्रमाणे कल्पनाताई कोकाटे, आदरणीय मंगेशांना काकडे जिल्हा परिषद सदस्य, आमच्या भगिनी सपनाताई शिंदे पंचायत समिती सदस्य, आदरणीय नाना ज्यांनी अतिशय कष्ट या निवडणुकीमध्ये घेतले. मी स्वतः पाहिले, नाना घराघरात जात होते. सर्व तरुण सहकाऱ्यांनी आणि ज्येष्ठांनी आमच्या विजयासाठी जे परिश्रम घेतले त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण या ठिकाणी आमचा सत्कार घेतला त्या वतीने मी तुमचा आमच्या तिघांच्या वतीने आभार मानतो. येणाऱ्या काळासाठी संपूर्ण 24 तास तुमच्यासाठी आज किल्ला आहे यात कुठली शंका नाही आणि कुठल्याही भविष्यात चुकीचं काम आमच्या हातून होणार नाही एवढी ग्वाही या ठिकाणी देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय आणि खरं तर आपल्या म्हणजे पिंपळवंडीला असणारी मोठी परंपरा मग तालुका जिल्हा या पातळीवर खरं तर बऱ्याच म्हणजे मान्यवरांनी आपल्या आधीच्या काळात काम केलेलं आहे. व त्यात कैलासवासी आमचे चुलते माजी आमदार दत्तरावजी काकडे असतील, मारुती शेठचं योगदान या गावात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. दत्तूबाबांनी जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी खरं तर काम केलं. जिल्हा लेवलला काम करत असताना गावच्या विकासामध्ये त्यांचा असणारा मोलाचा सहभाग. वसंतराव पाटील काकडे यांनी खरं तर कारखान्यासारख्या ठिकाणी काम केलं. आज बाळासाहेब असतील की हे काम पुढे नेतोय. असंच खूप मंडळी आहेत. मग त्यात माधू शेट्टी जिल्हा पातळीवर काम केले, रघुनाथ शेट्टी तालुका पातळीवर काम केले. आज आपल्या तालुक्याचं खरं तर नेतृत्व आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शरददादा हे जिल्हा संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व करतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत ते खरं तर आपलं प्रतिनिधित्व करतात. शरदराव लेंडेंनी 30-35 वर्ष आपण पाहतोय जिल्हा परिषदमध्ये केलेलं काम आणि त्यांचाच खरं तर आदर्श घेऊन आपण सर्व काम करतोय. अशी खूप सारे असंख्य मंडळी आहेत की ज्यांनी खरं तर हे काम केलं आणि ती संधी आता खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला मिळाली. आणि ही संधी खरं तर मिळत असताना त्या संधीत आणि त्या कामात कुठेही आपल्या गावाच्या नावलौकिकाला तडा जाणार नाही हे प्रथमतः माझं ध्येय राहील. असेल कामं होत असतात म्हणजे कामं येतात आपण करतो किंवा तो येतो तो कामच करायला आलेला असतो. परंतु आपल्यामुळं आपल्या गावाचं नाव थोडं कमी होतं. आता आपण पाहिलं संगीताईंनी तालुका लेवलवर काम केलं पण कुठेही कधी कुणाचं म्हणजे इतकं काम त्यांनी खरं तर एक स्त्री असून आणि आज म्हणजे घरगुती गृहिणी परंतु तालुक्यासारख्या ठिकाणी काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आज मेघाताई खरं तर गावचं आपलं नेतृत्व करतात. अशा खरं तर सर्वांचा आदर्श घेऊन आज आपण राजकारणामध्ये काम करतोय आणि हे करत असताना आत्ताची झालेली निवडणूक आणि त्यातून गावाने दिलेली साथ ही मी कधीच विसरणार नाही. त्या ऋणात राहणंच मी कायम पसंत करेन. हे सर्व करत असताना आज या कार्यक्रमाला उपस्थित आणि ज्यांच्यामुळे आज आपला इथं सन्मान सत्कार होतोय त्या गावच्या सरपंच मेघाताई, उपस्थित आपल्या
त्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं, सभापती म्हणून काम केलं. ते सांगत भाग नवनिर्वाचित असणारे आमच्या सपनाताई असतील, जयसिंगांना असतील, उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य निखिल भाऊ, आपल्या ग्रामपंचायतचे असणारे अधिकारी औटी भाऊसाहेब, आपलं ज्यांनी खरं तर आम्हाला मार्गदर्शन केलं, आणि आपल्या तंटामुक्तीच्या अध्यक्ष फिराशेठ, ज्याचा वाढदिवस आहे आपले मार्गदर्शक असणारे मालती नाना, उपस्थित गावडे साहेब असतील, महाबरे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य शिंदेताई आहेत, चंद्रताई आहेत, आमचे मित्र जालिंदरजी गाडगे आहेत, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सत्यवान नाना, आमच्या भगिनी कल्पनाताई, ग्रामपंचायत सदस्य कासाळे मॅडम, फुलसुंदर मॅडम, आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व कारभारी दादा आहेत, माधू दादा आहे, रामदास दादा आहेत, गणेश भाऊ कोठे खरं तर पिंपरीसारख्या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम करतात, मंगेश भाऊ आहेत, संदीप आहे, भास्कर दादा आहेत, आमचे नरेंद्रजी फुलसुंदर आहे, किशोर काकडे, राजेश साळुंके, शुभम निमशे, सद्दाम, भैया आणि सगळेच उपस्थित. मी मला वाटतं सगळ्यांची सत्य ते आपण नाही का नाव आपण देतो ना माझं आता ठाणेकर आणि उपस्थित खरं सर्वांनी आपण पाहिलं की निवडणूक झाली, शरददादांनी खरं तर मला तिकीट देऊन माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि तुम्ही मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन खरं तर ही संधी मला उपलब्ध करून दिली. मागच्या निवडणुकीत आपल्या सर्वांनी आता एक मताने ग्रामपंचायत सदस्य सतीजी काकडे नाही काय नाही काय 9 वर्षापूर्वी खरं तर एक मताने मी पाडल्यानंतर आपल्या सुखादुःखात येत गेलो सर्वांशी, म्हणजे खरं तर प्रत्येक कुटुंबाशी मला वाटतं जवळजवळ माझी जवळ घेत गेली. मी कोणाच्या सुखाच्या दुःखाच्या कार्यक्रमात, परंतु हे सर्व होत असताना खरं तर लोकांची इच्छा कामाची पण असते आणि ती काय आपल्याला म्हणजे आपण करू शकत नव्हतं, कारण आपण ठीक आहे अध्यक्ष होते, गावचं काम होत होतं, विकास होत होता, काय म्हणजे त्यातही आपल्याला काही दुःख वाटलं नाही, परंतु एक इच्छा होती की आपल्याला खरं तर तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे, लोकांच्या काहीतरी काम केलं पाहिजे. आणि ती संधी खरं तर आज शरददादांमुळे मला किंवा तुमच्या सर्वांच्या खूप आशीर्वादामुळे मला उपलब्ध झाली. आणि आज आता जास्त बोलायला खरं वेळ नाही, कारण बरेचसे लग्न आहेत, सर्वांना जायचंय. खरं तर जे जे काही करता येईल मग अशी निखिल म्हणून सांगितलं खूप साऱ्या अडचणी लोकांच्या असतात, सगळ्यात आपण परिपूर्ण करू असं मला म्हणायचं नाही, पण जास्तीत जास्त काम लोकांचं. आणि फिराशेठने सांगितलं लोकांची एकच इच्छा असते फोन घ्यावा, पण आता कार्यक्रम चालू आहे, फोन आले आपण घेत नाही आणि नंतर करायचं कधी कधी 10-12 फोन आल्यावर विसरून जातो एखादं, ते नाराज होतात. परंतु ठीक आहे, त्यात आपण जास्तीत जास्त लोकांशी म्हणजे लोकांच्या सुखादुःखात जाण्याचा प्रयत्न करू. आणि हे सर्व करत असताना खरं तर आपण मला कामासाठी निवडून दिलंय, त्यात खूप सारी कामं आहेत. मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, मग छोट्या मोठ्या खूप अशी कामं असतात. खरं तर वैयक्तिक लाभाचं बरंच मोठं काम आहे. मग प्रत्येक सदस्य त्यांच्या विभागातील लोकांची यादी देणार, त्यासाठी आपण प्रयत्न करू. रस्त्यांचे काम आहेत, सभा मंडप आहेत, भरपूर करण्यासारखे आहेत. आता मला एवढंच सांगायचं का किती काम मी करू शकेल आज तर मी सांगणार नाही, किंवा मी आज सांगेल त्याला काय अर्थ नाही, ते तुम्हाला 5 वर्षांनी हळूहळू टप्प्याटप्प्याने कळेल. पण मी एक सांगतो, तुमच्या सुखादुःखात मी नेहमी तुमच्या बरोबर असेल. आणि खरं तर जास्त हे झालं का नाही का भरून येतं आपलं, नाही गावानेच तसं केलंय का आपण नक्कीच त्याच्या ऋणात राहू. पण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना फक्त एक शब्द देतो की जास्तीत जास्त कामही करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यातही थोडीफार चूक झाली तर तुम्ही मला माफ कराल नाही का, नक्की चूक पूर्ण देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. तुम्हाला सर्वांना खरंच पुन्हा एकदा शब्द देतो की जे काय मला शक्य आहे, जे माझ्या हातून करण्यासारखे, ज्याच्यासाठी किती वेळ जाऊ दे, काय जाऊ दे, तर ते मी करण्याचा प्रयत्न करेन आणि सदैव आपल्या सोबत राहील. एवढंच खरं तर व्यक्त करतो. तुम्ही आलेले खरं तर पंचायत समितीचे सदस्य त्यांचा आपण सत्कार केला आणि माझाही केला, त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांना धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आशीर्वादाने ओघ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि सगळीकडे खरं तर उत्साहाचं वातावरण, खास करून आपल्या आळेपिंपळवंडी गटामध्ये खूप मोठा असा जल्लोष पाहायला मिळाला. खरं तर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत असताना खूप मोठा फरक आणि खूप मोठ्या लीडनी खरं तर जिल्हा परिषद टॉपचं लीड आपल्या अण्णांना मिळालं. आणि
खरं तर खूप सांगायला आनंद वाटतो की अण्णा प्रत्येक वेळेला भाषणामध्ये मला माफ करा असं बोलत असतं, परंतु अण्णाने तुम्हाला विनंती करा आता इथून पुढं खरं तर तुम्ही माफी मागायची खरं तर मागू नका, कारण की आता खूप झालं ते झालं. त्या गोष्टी सततच्या बोलणं किंवा उगाळणं योग्य नाही. आपण तुम्हाला आम्ही माफ करायला आम्ही अजिबात मोठे नाही, तुम्ही सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहात, सिनियर आहात. इथून पुढच्या काळामध्ये खरं तर आपण आपल्या कामातून सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे आणि ते तुम्ही 100% करायला असं 100% मला त्याचा अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आज खरं तर या सत्कार समारंभाच्या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती आमचे जयश्री अण्णा असतील, सपनाताई असतील आणि गावचे भूमिपुत्र खरं तर मंगेश अण्णा असतील आणि उपस्थित आमच्या सर्वच सदस्य महिला असतील. आमच्या कोकाटे ताई आहेत, वैशाली आहेत, शिंदे ताई आहेत, त्याचप्रमाणे आमच्या महामंडळी असतील, गावडे भाऊसाहेब आहेत, ग्रामपंचायतचे भाऊसाहेब, आवटी भाऊसाहेब, निखिल भाऊ असतील, त्याचप्रमाणे संदीप भाऊ असतील आणि या निवडणुकीमध्ये किंग मेकर म्हणून जे ठरले आहेत आणि पडद्यामागचे कलाकार म्हणून आमचे सचिन भाऊ आहेत, त्याचप्रमाणे सतीश भाऊ आहेत आणि उपस्थित सर्वच ग्रामस्थ असतील, आमचे सर्व सदस्य असतील आणि खरं तर गावचे उपसरपंच मयूर भाऊ असतील. त्यांच्या खरं तर आज संयम आणि त्यांच्या माघारीमुळे आज हा खरं तर आपल्या आनंदाचा दिवस पाहायला मिळालेला आहे. मी सर्वांशी पुनश्च एकदा आभार व्यक्त करते. आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि खरं तर काकडे मंडळींना आपण पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली काम करण्याची, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा आभार व्यक्त करते आणि आपल्या तिघांनाही खूप साऱ्या मनापासूनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.